औषधी खावर रवलो तरी तू अरे बाबा निघणं येऊन या पुढे बाहेर सारा निघून ढोरा तर ते वाटेन जात बरा पंचा पोरसा बिरसा गेली तर चांगला माझा निकळतली ह्या पोरा कळणार नाही कळसाला कसा अजून नाद असा तो तरी नाद जरी असलो तरी ढोरार आजो बोलयता वा आपण ढोरार जावया ना विचारलंय तर काय अरे आजा मी दोनदारांच्या गजालीक रवलोय अरे निका दोनदारांनीच केलो आजा तो विचार किया कधी करूंक ना पण काय म्हणतात तू तशी परिस्थिती माझ्या बाबतीत घडली दिला तर देवा नाहीतर औषधीच्या घोवान पण नाही झाला उलटा तेव्हा काय झालं परिस्थिती अशी मी दाडगो बापाशी लगीन केल्या एक लगीन झाला आऊस बापूच मजेल होती की त्या पोराचा लगीन झाला पोराचा लगीन झाला म्हणजे घरात पाळणा हलताला वरस गेला 2 वर्ष गेली घरात काय पाळणं हलना बापू रुणागलो पोरा या बसतात काय रेळ्या पळ्याचा नाही उठला जमातात का नाही उठता काय का जाऊ दे दुसरा लगीन करतो झाला आता आऊस बापूच लगीन करून तयार तर का मी या वाटी सरतो दुसरा लगीन वाशाडा झाला दुसरा लगीन जातो की परत आऊस आणि बापू हुशार आता 2 पोराची लग्न केले येतात तरी वंशात काहीतरी गावात पण त्या दुसऱ्याच्या तोंडा वाशाडी पडली 3 वर्ष गेली लग्न झाली पण पोर नाही ढोर नाही पण असाले ते होता कायता झाला तरी हुलतात का खोटा नाही दिला तर देवांना औषधीच्या घोवान अथवा सकाळी बाहेर सरलोय घरात चुलाडी वाड्यात गेलोय आणि वाड्यात ढोरा उठला काढूचा उन्हात वनवावतो तर वाड्याचे वसरे या पोरपांचा रट्टा औषधी या फाटेचा या पंचा काय जायच्या देवा मला भूत देवता होईच्यात तर का तितक्यात का फाटेतो कोण येतो नाही पण असावे शेवटात मी या माणूसच गेलोय बघलं नाही शिट्टी मारून नाही होते बघलोय तर पोर रट्टा आता पोर काय पोर या समाजताला तरी कसा यवत पडले बरं लोकांच्या घात जायचं कसो कोणच रात्री डेगे असा तर माझा चांगला काढतले होणार उभं राहलोय आणि बघलोय साथ घातले बाबा कोणता असा त्यांनी घेऊन जाया पण बाहेर शपथ कोणी एक येईन आता तरी काय उठलं शेवटचा उपाय ठरलेला होता नाही कोणी नंतर मग मी असू आता एकदा साथ घातले बाबा रे कोणी काळोखात केला आणि उजवणा घालून टाकला असता तर पुढे येईल कोणी येत नाही आता काय करतलय ह्या पोरात तर टाकूचा आणि दूध काढूचा तर पंचायती तो तर एक सारखा फोटो वापरता उकललोय आणि काजाकडे धरलोय पोर वगीर बघतो हुन तुला काय लागला पोरान काम काढला बघले तर यो पोर असा ह्याका उत्तर दिला तर देवा नाही तर औषधीच्या घोवात पण आता तो पोर लहानाचा मोठो झालो पोरात सांगत गेली नाहीये नाहीशी तर वाट आता जर ते शिकली आहे तर मी सुट्टी दिलो तर काय करतो रे माझं तो माहिती तुला मी लाभ करतो तुझी इथं का बसला गुरांसमोर तुम्ही का नाही गेला अरे तुका किती बाळवलंय धामी घालू घरी धाना पहिला फोटो केले आता माझ्या पासूनची राक्षी तर होणार तुला धाना तो फोटो केले काही उठले खूप कट केलंय पण आजोबा आज काहीतरी हुशारच दिसतात
तुम्ही मला प्रश्नावर प्रश्न करता पण उशीर किती आहे? पण माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अद्यापर्यंत दिला नाही. तुझे प्रश्न अरे तुका काय मागला हाडून दिलोय. आज्या माका थंय वया आज्या धंय दिल्यात, दूध दिल्यात, लाडू ते दिल्यात, काय वया तुका दिला काय मागत नाही आणि काय देऊन नाही. जे जे मी मागितलं ते तुम्ही दिलात ही गोष्ट खरी आहे. पण एका प्रश्नाचं उत्तर अद्यापर्यंत मला मिळालेलं नाही. काय आणि त्या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी मी आज आलोय. म्हणजे मनाशी निर्धार पक्का केलाय, ठरवलंय. आणि आज त्या प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडून हवंच आहे. काय तो प्रश्न सांग माका इतक्या प्रश्नाचा मी ठरला. याच्यापूर्वी अनेक वेळा तो प्रश्न तुमच्या समोर उपस्थित केला, पण त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला नाही दिला. आज मी ठरवलंय आज तुमच्याकडून त्या प्रश्नाचं उत्तर मी घेणार म्हणजे घेणार. तो प्रश्न ज्यावेळी माझे मित्र माझ्या डोळ्यासमोर उभा करतात, स्वाभिमानात त्या प्रश्नाचं उत्तर मी त्याला नाही देऊ शकत. तोच प्रश्न ज्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी लहानपणापासून आतापर्यंत तुमची मंथरणी करण्यासाठी मी तत्पर झालो. तोच प्रश्न ज्या प्रश्नामुळं या जन्मरसात माझी प्रतिभा ढागाने जाते. तोच प्रश्न ज्या प्रश्नाच्या उत्तरासाठी हा तुमचा बाळ हपापलेला. तोच प्रश्न तो प्रश्न विचारून माझे मित्र मला टोमणे मारतात, माझ्या सोड नाकावर म्हणतात. तो मला तो सांगतोय ना त्याला त्याच्या आई बाबाचं नाव माहित नाही. काय म्हणतोय सांगा आजोबा, माझ्या आई बाबाचं नाव काय? कुणाच्या हिरण्य गावामधून माझा जन्म झालाय. माझ्या आई बाबाचं नाव मला माहित होण्यासाठी मी जीवाचा आटापिटा करतोय खरा. पण ज्यावेळी माझ्या मित्रासमवेत मी खेळ खेळण्याचा प्रयत्न करतो तर ते माझ्या प्रश्नाचं उत्तर देतात. ते स्वाभिमानानं आपल्या आई बाबाचं नाव सांगतात. पण मी मात्र आई बाबाचं नाव नाही सांगू शकत. त्यामुळे हे मित्र काय म्हणतात माहितीये का? चार मी तुला तुझ्या आई बाबाचं नाव माहित नाही, त्या आधी कुणीतरी तू वाकुली आहे, कुणीतरी तुला कळतंय. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन स्वतःची वासना पूर्ण करण्यासाठी तुला जन्माला घातलं. आणि हे पाप जगापासून लपवण्यासाठी तुला उकिरड्यावर फेकून दिलं. तू टांगलेला मोर आहे. आजोबा या शब्दाने माझ्या हृदयाला जेवढा वेदना होतात त्या मी नाही शब्दात कथन करू शकत. प्रत्येक मुलाचं अस्तित्व त्याच्या आई बापावर अवलंबून असतं. स्वाभिमानाला प्रत्येक मुलाला आपल्या आई बाबाचं नाव सांगायला यायला हवं. प्रत्येक मुलाची अपेक्षा काय असते की अन्न वस्त्र निवारा मिळाला म्हणजे माणसाचं जीवन नाही हो सुख समृद्धीत होत. जन्माला त्याला प्रतिभा ढागाळली जाऊ नये, या जगात त्याला मानाला स्थान मिळवावं ही एकच अपेक्षा प्रत्येक मुलाची असते. आणि त्याच अपेक्षेने तुमच्याजवळ आशा नजरेला पाहतोय. एक ना एक दिवस तरी माझ्या आई बाबाचं नाव मी स्वाभिमानानं सांगू शकेन. आजोबा मी खरं जगुली काय मी टाकलेला पोर आहे का? माझ्या आई बाबाला मी नकोसा झाला म्हणून मला उकिरड्यावर फेकण्याचं कार्य माझ्या आई बाबाने केलं. एकच प्रश्न तुझ्या मनात एक सारखा विचार करता येईल त्या प्रश्नाचं. हे प्रश्न तेव्हा कित्येक पावशी विचारलं आणि ह्या तुझ्या म्हाताऱ्या आजात त्या प्रश्नाचं उत्तर तुला देऊन नाही. पण आज परत ठरवलेलं आहे. पण एक लक्षात ठेव, आज या प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडून हवंच आहे. पण एक लक्षात ठेव, कोणत्या गोष्टी काळ वेळ आणि मर्यादा असतात आणि त्या मर्यादेशिवाय ती गोष्ट घडणार नाही. ज्यावेळेस त्या गोष्टीचा वेळ येतलो तेव्हा तू कवी सांगाल की तुझा आऊस कोण आणि बापूस कोण आहे. म्हणजे ज्यावेळी वेळ येईल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला देणार. होय, ती वेळ ही नव्हे या वेळेत नाही, पण तुझ्या गोष्टी वेळ वाचता आणि ती वेळ जेव्हा येतली
तेव्हा ती आपण तो अल्प पुष्कळ मी तुका सांगा वेळ येईल त्यावेळी माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जर का देत असाल तर केवळ तुमचा विश्वास होय ना उसने डोळ्यातील अश्रू नाही मी रडणार याच्यापुढे नुसते असलं किंवा डोळ्यात असलं किती माझ्या मित्राने माझी निंदा नानस्ती केली तरी सुद्धा मी आता रडणार नाही ज्यावेळी तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर मला द्या माझ्या वेळेची मार्गप्रदर्शा माझा विश्वास ठेव पूर्ण विश्वास होय बा पुसलाय डोळे आणि किंवा डोळे उघडे करून तो घराकडे जातो अरे माझ्या पोटात 5-25 वाढले की घरा जर नाही हाती गावली तर माझा हे लोक काय का करू शकत आजोबा या तुम्ही तरी काय करणार अरे काय करणार आजोबा मी त्या घरात जाऊन ही बेकाची आणि अगोट पाठी आणि जा वशाने एकदा मार जा 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 आणि एकदा ढोरा पडती घेऊन ये सांची वाड्यात पण ती कशी आणायची आता कशी आले मी कधी गेलो नाही म्हणजे हे कशासाठी या नीता कणी लागली जर कोण अरे घरात तुम्ही सांगितलं झोपण्यासाठी आम्ही घरात गेलो समजा तुझं डोळ्यात डोळं लागलो कसा लागेल कसा लागेल डोळ्यात अंतर किती आहे पहा अरे तसं नाही असं डोळे ढापले आणि म्हणजे झोप लागली अरे झोप नाही नीट गेली असं तर सांग नीट गेली तर टाकलो कल्पना आली बघितलं तुम्ही दाखवली ही कल्पना चांगली त्याच्यासाठी ना बनवा हे बरं आहे. आणि काठी कुणाच्या पाठी माझ्याकडे गुरगुरत ढोरा आणून त्या ढोरांसाठी ही काठी कोण काठी घेऊन जातोय कोणाच्या पाठी मारायची नाही त्या ढोरांच्या जर पाठी मारलं तर या म्हाताऱ्याच्या पोटावर बसतं मुळीच चिंता करू नका मग चल आता घरी घरी मला सांगा काय आता तुझ्यावर मी जातोय खरा होय पण मला सुद्धा पोट आहे मला सुद्धा भूक लागते माझ्या मी सूर्य येता क्षणी आमच्या भाकरीची व्यवस्था म्हणून तुम्ही करा काळजी करू नको तुका बरोबर येळ भाकरी तो घास घेऊन येतोय हे नक्की ना होय. विसरू नका नाही सर विसरू नका. नाही इथं मी येणार नको पुरा वेळी चालते घरात आणून येणार आहे नाही जाणार. जाग्यावर घास पकडून जातो येऊ होय आशीर्वाद द्या. इकडे ये. तुम्ही या. काय पोराची परिस्थिती आणि काय पुन्हा असारे एकदा पोर गेलो हो तो आता घरात कशी राखतलो ह्या बघूच्यासाठी माका जाव